ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय घेतलेला आहे म्हणजे प्रश्न की आपण समाधानी का होऊ शकत नाही आणि आपली खूप काही प्रगती असून सुद्धा आपण ती गोष्ट मानत नाहीत. आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत, परंतु आपल्याला हवं तसं समाधान भेटत नाही. त्याचं कारण काय? तर आपण ही गोष्ट पाहणार आहोत की थोडंसं मी काय म्हणतो या गोष्टीकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आता काय होतं, तुम्ही म्हणता ही काळजीपूर्वक आज कधी नाही ते कसं काय म्हटले, तर हो तसंच आहे ते. कारण माझ्याच बाबतीत नाही तर इतराच्याही कुठल्याही बाबतीत तुम्ही जास्त कुठली काळजी करत नाही. आपला जी सवय पडलेली आहे, सवय पडलेली ती जात नाही. आता एक सवय कुठली, एक थोडंसं आठवा, तुम्ही आधुनिक युगातलं आठवा. एक काळी समजा 90च्या दरम्यान, 1990च्या दरम्यान, अगं त्याच्या अगोदर आसपास मला काय तेवढं सांगता येणार नाहीये, परंतु त्यावेळेसच्या गोष्टीमध्ये एकच टीव्हीवर एक चॅनल होतं, नॅशनल चॅनल, राष्ट्रीय चॅनल, दूरदर्शन म्हणतो ते. आणि एकच चॅनल असल्यामुळे आणि ते अत्यंत काही कमी वेळातच, समजा त्याच्यावर चित्रपट हे काही ठराविक कालावधीमध्येच दाखवल्या जायचे, काही जी त्याच्यावर काही गाणे असायचे ते पण काही ठराविकच वेळेत असायची. बातम्या म्हणजे सर्व कसं मोजून तोलून मापून असायचं गोष्ट. ह्या गोष्टी असायच्या. त्यामुळं आपण किती आवर्जून गोष्ट पाहत असू की शनिवारी काहीतरी, बहुतेक माझ्या आठवणीत आहे थोडं थोडं, की शनिवारी काहीतरी एक पिक्चर लागायचा, ते बी पूर्ण नसायचा, काहीतरी अर्धा भाग का काहीतरी भाग 3 भागात काहीतरी, मला काही तेवढं आठवत नाही, पण होता ते. तर ते त्या पिक्चरची वाट बघत आपण 8 दिवस थांबायचो, म्हणजे ती राहिलेला भाग पाहण्यासाठी. काही ठराविक मालिका होत्या, ते पाहण्यासाठी खूप गर्दी असायची. रामायण होतं, महाभारत, बरेच चांगले चांगले, पण ते त्या गोष्टी बघण्यासाठी थांबावं लागायचं. आठवडाभर ती जी ऐकलंय त्याच्यावर आपण मनन चिंतन करायचं, ही कसं होतं, काय चांगलं केलंय काम, हेनं त्यानं, याच्यावर चर्चात्मक कार्यक्रम असायचा आपला. आठवत आहे तुम्हाला? तर की ती एक गोष्ट की कमी प्रमाण होतं. आणि त्याच्यात विशेष म्हणजे आज तुमच्याकडे, त्यावेळेस तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. कलर टीव्ही म्हणजे फार मोठ्या जागीरदाराचा कार्यक्रम होता, श्रीमंत माणसाकडे असायची ती, गरीब माणसाकडे नसतो. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काळा पांढरा टीव्ही, आज त्याच्यातच मुंडका घालू 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 बसत असो आपण. आणि त्यात बी गर्दी. पण त्यातला जो गोडवा आहे, त्यातला जो आनंद आहे, तो आनंद आज आपल्याकडे कलर टीव्ही, ते बी मोठाची मोठा पहिल्यापेक्षा ते आहे. हातात मोबाईल आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा. आता चॅनल कितीतरी चॅनल आहेत, मला तर ते माहीत नाही, पण म्हणतात की 200-250 चॅनल आहेत म्हणून. एवढे येतं तरी तुमची तृप्ती होत नाही. तुम्हाला नॅशनल चॅनल, एका चॅनलमुळे तुमची तृप्ती होत होती, आज तुम्हाला एवढे चॅनल असून बी तुमची तृप्ती होत नाही, मनाचं समाधान होत नाही, तुम्ही शांत नाही, तुम्हाला आनंद नाही. हे एक झालं. तसंच पूर्वी
अंगात कपडे घालायला मोजकेच असायचे पूर्वी जरा बऱ्या घरी थोडे एक दोन ड्रेस असायचे, पण सर्वसामान्य माणसाला एकच ड्रेस असायचा आणि एक ड्रेस कामातला, तो बी कामात फाटू नये म्हणून तो घातल्या जात नसे. काहीतरी कंबरेला गुंडाळायचं, फाटलेली बनियान अथवा काहीतरी करून ते काम वगैरे अशा पद्धतीनं काही लोक असा वापर करत होते. कधीतरी गावा कुठं तरी जायचं असेल, लग्न समारंभ असेल, आता इतर कार्यक्रमात पाहुणे रावळ्यात जायचं असेल तर तेवढा शर्ट धुवून आपण लोक त्याचा वापर करत होते. ते साधा सिंपल होतं, पण त्याला ती बी आपुलकीनं वापरत होते. आज तुमच्याकडे भरमसाठ कपड्याचे ढिगारे लागले घरामध्ये. बायांकडे तर बाबा बाबा बाबा, अरे बापरे, एक दुकान निघन एखाद्याचं. प्रत्येक बाईच्या घरामध्ये कपाट भरलेल्या साड्या निघतील तुमच्याकडे. साड्या, एवढ्या साड्या, तेवढेच ब्लाऊज मॅचिंग, चप्पलचे जोड तेवढेच. साडीप्रमाणेच ब्लाऊज असलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे चप्पलचा कलर पण असला पाहिजे. नकाला गुळशीत ती पॉलिश तसंच असलं पाहिजे. त्याच्या बॉटल वेगवेगळ्या कलरच्या असतील. काय म्हणायला लक्षात येईल का? म्हणजे पूर्वी ती बाई साडी फाटलेली त्याला ठिगळ काहीतरी करून आपलं कामात वापरत होती. आज बाई एक घातलेली साडी परत वापरायची नको वाटतं तिला. तरी बी आनंद नाही, तरी बी सुख नाही, तरी बी समाधान नाही. का नाही? ही जी गोष्टी आहेत तुम्हाला समाधान मानण्याचं मी सांगायलोय. काय कशासाठी सांगलो? की तुम्ही समाधान मानत नाहीत, ह्याच्यासाठी चाललंय. आज पदार्थाचे प्रकार कितीतरी. पूर्वी फक्त दररोजच्या जेवणामध्ये असेल तर कधीतरी एखादी भाजी असायची, नाहीतर चटणी अथवा आपली लाल चटणी अथवा हिरो मिरचू, रगडलेलं मिरचू आणि भाकरी. ते शिळे असेल, कधी ताजी मिळण्याची बी शक्यता बऱ्याच वेळेस एका टायमाला मिळायची, एका टायमाला शिळे असायची, अगर एका टायमाला नसायची बी, तरी बी ती समाधानी होते का नाही? आज तुम्हाला सकाळी चहा, बिस्किट, त्यानंतर पोहे, उपमा, पुन्हा काय काय अजून विल्ली, ढोसा काय म्हणतात ते तुमचे नाश्त्याचे प्रकार आहेत. तुमचे काय आमचे सगळ्याचे सांगालो, सगळ्यांसाठीच बोलतो, राग होतो नका. किती प्रकार आहेत नाश्त्याला, कितीतरी. पुन्हा 11, 11:30 जेवण ताजं, त्याच्याबरोबर काय काय वेगवेगळे पदार्थ. दुपारी जेवण, सायंकाळला चहा, त्याबरोबर बिस्किट, काहीतरी खायला अजून दुसरं चमचमीत, पुन्हा रात्री काहीतरी अजून विशेष. तरी बी तुम्ही समाधानी नाहीत. हे जे प्रकार वाढलेत ना तुमचे, अतिरेक झाला कुठल्याही गोष्टीचा. आता ही जगाचं परिवर्तन होणं ही नेम आहे, असू द्या, परिवर्तन होण्याबद्दल नाही, सुधारणा झाली चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही आनंद मानायला तयार नाहीत ना. आता हेच गोष्ट अशी नाही. हे झालं खाण्यातलं, झालं कपड्या लत्त्याचं, झालं गाडी घोड्यात बी तसंच आहे. गाडी आपल्याकडे चांगली असताना बी दुसरी गाडी घ्यावं वाटते, नवी चकचकी, दुसरं काय ते नवीन मॉडेल निघतं. मोबाईलचे तोच प्रकार आहे. असे कितीतरी, मी सांगायला यादी लांब होईल हो, यादी खूप लांब आहे, तेवढी नकोय आपल्याला. मूळ मुद्दा काय आपला, की समाधान. म्हणजे तुम्हाला एवढ्या गोष्टी, पैशाची काय अडचणी नाहीत लोकांना, सगळ्या सुविधा आहेत. पूर्वी साधं सिंपल घर असायचं, आता बंगले येतं, सगळे सर्व गोष्टी, तरी बी समाधान नाही. समाधान लक्षात घ्या, एक त्यातला मूळ पॉइंट काय आहे. मग तुम्ही लोक काय करता? बाबा, हे जे महाराज लोक आहेत ना, समजा आमच्यासारखे बा असतील, हे लोकांकडे जाता समाधान मिळवलं तर. काहीतरी आम्हाला केलंय, कुणीतरी काहीतरी केलंय, असलं केलंय, तसलं केलंय, याच्यासाठी येता जाता, विचारता प्रश्न. बाबा लोकांचं चाललंय सगळं व्यवस्थित. काय हे बाबा लोक तुम्हाला काहीतरी घुमवितात, काहीतरी झालंय असं सांगतात, तुम्हाला भीती घालतात. लक्षात घ्या,
आणि तुम्ही त्याच्यावर जाता. आणि बाबाचं बी लई ओळ लागली हो. पहिले एक मोजकेच पहिलं सुरू कसं असायचं जुन्या काळात जरी असलं तरी काय ठराविक, समजा तुम्ही गुरु केला तोच आपला महाराज, त्याच्यावर सगळं. आता गुरुची बी संख्या वाढली, गुरु एक नाही तुम्हाला जमत. तुम्ही एकनिष्ठ राहिला नाहीत सगळ्याच गोष्टीत. म्हटलं मी तुम्हाला, तुमचं एकावर भागतच नाही. चव घ्यायची सवय लागली, शिळीसारखं झालंय. ह्याचा शेंडा हान, त्याचा शेंडा हान, ह्या महाराजाकडे थोडंसं बघ, ह्याला काहीतरी विचार, त्या महाराजाकडे त्याचं बघ. अरे कुठला तरी एक धरा, कशाचा बी एक धरा, तुम्ही समाधानी राहाल. तुमचा धरसोडपणा हीच तुमचं असमाधान आहे. ही पळापळी लावली ना तुम्ही, ह्याच नाही सगळ्या मंत्र्या सांत्र्या सुद्धा हेच प्रकार झालाय. हे राजकारणात सुद्धा असलाच प्रकार झालाय. कुणीच स्थिर नाही. कार्यकर्ते बी एकनिष्ठ राहिले नाहीत, एकाच पक्षाचे राहिले नाहीत. घडीत बदलते, इकडं पळते तिकडं पळते, ते पण समाधान नाही. अरे तसं नसतं. समाधान मानायचं असतं. एक धरून चला, आता आमचं घ्या, म्हणजे माझं तर घ्या, लोकांचं मी सांगत नाही, माझं घ्या. काय मी समाधान कसं मानतो ते सांगतो तुम्हाला थोडक्यात. आपल्याला वस्त्राची गरज आहे. कसं आपलं अंगाचं संरक्षण, थंडीपासून बचाव व्हावा, याच्यासाठी बचाव व्हावा, यासाठी वस्त्राची गरज आहे. लाज वगैरे याच्यासाठी काही गरज आहे. साधा वस्त्र असलं कारण भारीतलं असलं काही फरक पडत नाही. जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानायला काय अडचण नाही. अंगावर वस्त्र झालं, पोटाला मोजकं जे गरज आहे, ज्याची आपलं शरीर चालणार आहे तेवढं अन्न भेटलं अथवा फळं भेटलं, काही भेटलं तरी चालतं. निवारा असला, पावसा पाण्यासाठी उन्हासाठी निवारा असला बस झालं. झोपाय थोडंसं साफ जागा असली, साधं अंथरूण असलं तरी चालतं. समाधान मानतोत आम्ही. आपण समाधान मानतोत, अपेक्षाच करत नाहीत. आपल्याला गादी पाहिजे, आपल्याला मऊ पांघरून पाहिजे, एसी पाहिजे, फॅन पाहिजे, चमचमीत खायला पाहिजे. काही गरज नाही वाटत, काही नाही त्याच्यात आनंदच नाही. आपण अपेक्षाच करायची नाही कुठली गोष्टीची, समाधानी राहतो आपण. आपल्या मनावर आहे. आपण समाधान मानायचं हे आपल्या मनावर आहे. आपण समाधानी, आपण आपलं मानायला पाहिजे. फार आपल्यापुरतं. इकडे बघा, तुम्ही एक महत्वाचं लक्षात, मी सर्वांसाठी सांगतो तुम्हाला, की तुम्ही जन्म घेताना एकटे आलात. लक्षात ठेवा, एकटे आलात, एकट्याला जायचंय. इथं माया गोळा केली सगळी. हे कुणी कुणाचं नाही, कुणाचं हे काही नसतं खरं. हे असलं याच्यात गुरपटून राहू नका. काही नाही. तुम्ही जन्म घेतलाय ना, फक्त मजेनं राहा. जे आहे ते समाधान माना. तुमच्या पोटाला अन्न भेटलं, अंगाला वस्त्र भेटलं, थोडासा निवारा भेटला की याच्यात समाधान माना. फार अपेक्षा काही करू नका. ह्या अपेक्षा करण्यात तुमचा जन्म चालला आणि पुटकरी मरून जाता. पूर्वीप्रमाणे आयुष्य जास्त नाही राहिलेलं आता, खूप कमी झालंय आता. अहो तुम्ही असे काही मंडळी, तुमच्या आता शिक्षणात तुमचे 30-35 वर्ष व्हायला आहेत. तिथून पुढे लग्नाचा मेळ केव्हा लावायचा तुम्ही, तिथून लेकरं बाळ कधी, लेकर तुम्ही म्हाताऱ्याचा म्हणजे झाल्यानंतर तुमचे लेकर चिल्लू टिलपे राहायचे, तुम्हाला सांभाळायचं कधी. आणि अशा गोळात काही जणचे लग्न बी होईना गेलेत बघता आणि आयुष्य संपलं ना. पूर्वीसारखं 100 गाठवू शकत नाही. हायेस्ट 50 वर्ष आत तुमच्या काय गोष्टी करायच्या ते करून घ्या. 50 वर्षाच्या पुढे जगणं म्हणजे अवघड गोष्ट आहे. ते काय उपयोगाची नसते. ते 50च्या आतच तुम्हाला काय करता बघा, लावा जरा हिशोब लावा. शिक्षण किती वर्ष करायचं, तिथून पुढे काय करायचं, लग्न, पुन्हा कमवायचे किती, काय करायचं. ह्या कमवण्याच्या भानगडी तुमचं जीवन
असंच चाललंय. एक महत्वाचं फक्त ठेवायचं, मोजकं समाधान मानायचं असेल तर अन्न वस्त्र निवारा, मोजक्या गरजा तुम्ही ही करा, काही होत नाही, अडचण येत नाही, समाधानी होताल तुम्ही. आम्ही तशाच पद्धतीने राहतो. आम्हाला नको वाटत आहे हे असं नकोय जास्त. हे हावरेपणा सोडून द्या, हावरेपणा. अहो काठी टेकली तरी ह्यांच्या हावरेपणा जाईना गेलाय. वयोवृद्ध माणसाचे बी हावरे, घरातलं त्यांचं मनच निघत नाही बाहेर. त्याच्यामुळे ते सुखी नाहीत आणि ते सुखी राहणार बी नाहीत. ही जोपर्यंत वृत्ती बदलत नाही तोपर्यंत ते सुखी होत नाहीत, लक्षात घ्या. बघा तुमच्यात काही बदल करून घ्यायचा असेल तर सोडून द्या विषय आणि जे आहे त्याच्यात समाधान माना आणि सुखी समाधानी राहा. तर असो, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.